हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण छान अशी साबुदाणा कुरडई तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगायचं आहे. ही रेसिपी पाहणार आहोत. रेसिपी बिना स्किप करता म्हणजे पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. खूप छान अशी कुरकुरीत बिना पीठ शिजवता बिना उकडता आपण बघा असं 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. त्यानंतर आपण दुसरी वाटी पण घेणार आहे. मी 2 वाट्यांचा पण 2 पदार्थ बनवणार आहे बघा. छान असं आपण ते अगोदर धुवून घेणार आहोत, म्हणजे त्याचा स्टार्च आहे तो निघून जाईल. हे बघा, छान असं 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर मी त्याच भांड्यामध्ये उकळतं पाणी घातलं आहे, म्हणजे आपला साबुदाणा बुडेपर्यंत घालायचा आहे बघा. अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि आपण ते छान असं रात्री झाकून ठेवायचं आहे. ही प्रक्रिया आपण रात्रीच करायची आहे, म्हणजे आपला साबुदाणा छान असा मऊ भिजला जाईल. बघू शकता आपण किती छान असा मऊ आपला साबुदाणा भिजला आहे बघा. अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा. खूप सुंदर आणि खुसखुशीत होतात आणि पांढऱ्या शुभ्र कुरवड्या होतात. त्यानंतर आपण चाळणी घेतली आहे, जी की आपण पुरण बारीक करतो की नाही, ती चाळणी घ्यायची आहे आणि त्यामधून आपण जसं पुरण करतो त्याप्रमाणे आपण साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे. तुम्ही जर मिक्सरला फिरवला तर त्यामधले जे दाणे आहेत ते सर्व असे बारीक होणार नाही. तुमच्याकडे जर दुसरं पुरण यंत्र असेल जे वर्ण फिरवायचं, त्यांनी पण करू शकता. हे बघा, अशा प्रकारे छान असं चमच्याच्या साहाय्याने दाबलं की नाही की खाली लगेच त्याचं पीठ निघतं. खूप सुंदर होतात आणि एकदम सोप्या ना जास्त मेहनत. हे बघा, अशा प्रकारे पीठ बघू शकता आपण निघतं त्याचं. त्यानंतर मी बघा सर्व साबुदाणा असा करून घेतला आहे बारीक. त्यातलं मी निम्मं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे बघा. खूप सुंदर बघा, किती मऊ लुसलुशीत असा गोळा तयार झाला आहे. पांढरा शुभ्र बिन शिजवता आपलं पीठ तयार झालं आहे. मी ही कुरवडी घरामध्येच घातली आहे बघा. जो कुरडईचा साचा आहे त्यामध्ये पीठ भरून घेतला आहे आणि आपण त्या साच्याच्या साहाय्याने कुरवडी आपण हे बघा अशा प्रकारे आपण घालून घेणार आहोत. बघू शकता आपण किती छान अशी पांढरी शुभ्र कुरवडी आपली तयार होत आहे. ही कुरवडी तुम्ही घरामध्ये वाळवली तरी पण वाळते, फक्त 1 दिवस त्याला कडकडीत ऊन द्यायचं आहे बघा. बघा किती सुंदर अशा आपल्या पांढऱ्या शुभ्र अशा उपवासाची कुरवडी, जी तुम्ही उपवासाला अशा प्रकारे बनवून वर्षभर साठवून ठेवू शकता. 1 वर्ष नाही, 2 वर्ष आपण अशा प्रकारे कुरवडे बनवून साठवून ठेवू शकता आणि छान असं त्याचं आस्वाद घेऊ शकता, जे की उपवासाला चालते. साबुदाणा तुम्ही खाता त्यासाठी छान अशा पांढऱ्या शुभ्र अशा कुरडई मी 3 दिवस छान वाळवल्या, 1 दिवस उन्हामध्ये वाळवल्या. बघा किती पांढरी शुभ्र झाली आहे आपली साबुदाण्याची कुरवडी. ना पीठ शिजवायचं झंझट आहे ना जास्त मेहनत, फक्त उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आणि छान असं बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण ते छान अशा वाळवून घ्यायच्या आहेत बघा. खूप सुंदर होतात. आमच्याकडे जास्त उपवास नसतात म्हणून मी जास्त बनवल्या नाही, थोड्याच बनवल्या आहेत 1 वाटीच्या प्रमाणामध्ये. बघा किती सुंदर झाल्या आहेत, पांढऱ्या शुभ्र. कोणच बघून म्हणणार नाही की साबुदाण्याची कुरवडी आहे. इतकी सुंदर झाली आहे पांढरी शुभ्र अशी. बघू शकता आपण अशा प्रकारे करून वर्षभर तुम्ही साठवून ठेवू शकता. एवढी सुंदर होते बघा उपवासाची साबुदाणा कुरडई. अगदी परफेक्ट आणि एकदम छान अशी पांढरी शुभ्र साबुदाणा कुरवडी तयार झाली आहे बघा मैत्रिणींनो. बघू शकता आपण किती सुंदर झाल्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता आणि मध्ये आधी पण तुमचा उपवास नसेल तर तुम्ही तळून खाऊ शकता.
एवढी छान अशी होते बघा. बघा किती सुंदर दिसते आहे, पांढरी शुभ्र अशी. कोणच म्हणणार नाही की साबुदाण्याची कुरवडी आहे, कुरडई आहे. एवढी छान झाली आहे बघा. करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. एवढी सुंदर अशी होते साबुदाण्याची कुरवडी. ही रेसिपी जी की तुम्ही 1 वर्ष नाही 2 वर्ष साठवून ठेवू शकता. एका वाटीमध्ये परातभर कुरवडी तयार होते, कुरडई तयार होते बघा. तुम्ही ती जास्त प्रमाणात बनवून ठेवू शकता. तुम्हाला मी तळून दाखवते बघा. मी थोडंच तेल घेतलं आहे, जास्त तेलाचा वापर केला नाही. तरी पण आपली कुरवडी आहे, कुरडई आहे ती छान अशी दुप्पट फुलते बघा. आणि किती छान अशी तयार होते. उपवासाला ही कुरवडी तुम्ही खाऊ शकता. जे आता काही काहींचे 9 दिवसाचे उपवास असतात, त्यामध्ये वेगवेगळं खाण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे करू शकता. त्याचा चिवडा बनवू शकता ह्याच कुरडई तळून छान असा. बघा किती छान अशी आपली कुरडई तयार झाली आहे. मी दुसरी पण दाखवते तुम्हाला तळून बघा. किती छान फुलते आहे बघा. अजिबात आपण साबुदाणा शिजवला नाही की गरगटला नाही, तरी पण आपली झटपट होणारी अशी साबुदाण्याची कुरडई ही रेसिपी आपणा सर्वांना एक नम्र निवेदन आहे. आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बघा किती सुंदर झाली आहे बघा. आणि बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. छानशी कमेंट करायची आहे. आणि माझा व्हिडिओ आपण कुठल्या राज्यातून कुठल्या देशातून पाहतात ती छानशी कमेंट करायची आहे, हाईप करायचं आहे. आणि रेसिपी जरी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.